हॅलो, नमस्ते, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. सो आज मस्त आज मस्त इंडोर प्लांट्स लावून घेतले. आतमध्ये टी व्हीचा जो काच बसवला होता ना आम्ही, तिथे 2 प्लांट्स लावून घेतले आणि एक टी टेबलवर प्लांट ठेवला मी कुंडी. काल प्लांट्स आणले होते तर. आणि आमच्या घरी गणपतीची पण तयारी चालू झाली, पेंटिंगची वगैरे. पोर्च खूप खराब झाला आहे आमचा. सो तिथे पण आम्हाला पेंट करायचं आहे, ते पण आम्ही पेंट करणार आहे. सो आमची तयारी चालू झाली, कारण मला पण बाप्पा खूप आवडतात आणि माझ्या मिस्टरांना पण बाप्पा आवडतात. तसं तर सर्वच देव आवडतात, पण सर्वात जास्त आमचं कनेक्शन बाप्पाकडून आहे. सो आणि माझी मन्नत पण होती मुलासाठी. सो ते पण मन्नत म्हणजे मुलासाठी मन्नत अशी म्हणून नाही, मुलगा हो चाहे मुलगी हो, बाप्पा तुम्हाला घरी आणायचं आहे. सर्व सुखरूप होऊ द्या, सर्व चांगलं होऊ द्या. सो मग मला मुलगा झाला आणि तेव्हापासून म्हणजे दुसऱ्या वर्षापासून मला सप्टेंबरमध्येच डिवीत झाला. तेव्हा चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाचेच दिवस चालू होते. हो, चतुर्थीमध्येच झाला तो. आणि यावर्षी तर गणेश चतुर्थी आणि डुग्गूचा वाढदिवस एकाच दिवशी येणार आहे. सो तेव्हापासून दुसऱ्या वर्षापासून आम्ही बाप्पाला घरी आणते आणि ते पूजापाठ वगैरे करतो आम्ही. मस्त डेकोरेशन वगैरे करतो. तसं तर माझ्या मम्मीकडे पण बाप्पा बसतात आणि माझे सासरी पण बाप्पा बसतात. ते तर आम्हाला पहिलेपासूनच आहे बाप्पाची ओढ. पण आणखीन नवीन स्टार्टिंग जेव्हापासून डुग्गू झाला तेव्हापासून आणखीन एक बाप्पासोबत नवीन स्टार्टिंग आम्ही स्टार्ट केली. सो चला तुम्हाला दाखवते की कशी तयारी चालू आहे बाप्पाच्या आगमनाची. सो दाखवते बघा. इथे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. पूर्ण पोर्च असं साफ करायचं आहे आणि पेंट करून घ्यायचं आहे. बघा किती ब्लॅक झाला आहे, पूर्ण WCLचा धूळ येतो इकडे. सो पूर्ण भिंती काड्या झाल्या. तर ते बाप्पाचे भक्त इथे साफसफाई करण्यात बिझी आहे. अशी आमची साफसफाई चालू आहे. आणि आतमध्ये पण मी हे 2 प्लांट्स लावून घेतले आज, इथे आणि इथे. आणि इथे हा प्लांट लावला, पण काय माझी मुलगी ठेवतच नाही, पूर्ण खराबच करते. आणि इथे पण ग्रास लावायची आहे आणि प्लांट. सो अशी तयारी चालू झाली आहे. बाप्पाच्या येण्याची ओढ लागली आहे आम्हाला. मस्त 10 दिवस खूप छान जातात आमचे. खूप मस्त मोदक, 10 दिवस वेगवेगळे मोदक वगैरे, आरती पूजा खूप छान वाटते, खूप मन प्रसन्न वाटते. आणि मला गणेश टेकडीला पण मसाला भात करायचा आहे. आता ते केव्हा होते तर माहिती नाही, ते पण मला एक करायचं आहे गणेश टेकडीला. घरूनच मी पुलाव घेऊन जाणार आहे आणि तिथे वाटप करणार आहे पुलावचा. सो अशा काही गोष्टी आहे माझ्या करायच्या. सो आज बघते ग्रास वगैरे आणायला जायचं आहे, ते वगैरे घेऊन येते. आणि थोडंसं काम पण आहे मार्केटमध्ये. सो आज मार्केटमध्ये पण जाणार आहे मी आता थोड्या वेळात. सो चला भेटूया. सो मी आता संध्याकाळ झाली आहे, मी चहा मांडत आहे आणि इथे मिस्टर मला हेल्प करत आहे कुकर लावण्यासाठी. पालक धुवून देते मला आणि मी कुकर लावणार आहे. सर्वात आधी चहा मांडून घेते, मग कुकर लावते.
मग ज्वारीच्या भाकरी करते, देन मग आम्हाला बाहेर जायचं आहे. उठले? हो, आवाज येत आहे. ती रुद्राणी झोपली होती, ती रडत आहे. सो गेले आहे तिला आणायसाठी. मी चहा मांडून घेते. स्वयंपाक वगैरे आवरून आम्ही चाललो आता उमरेडला. ग्रास वगैरे आणायचं आहे आणि थोडंसं नंदनबाईला भेटून यायचं आहे त्यांच्या घरी जाऊन. सो आता चालले मी, भेटते आल्यावर. कोण गंदी आहे ऋतू? काऊ गंदी आहे. छान कोण आहे? तू छान आहे. काऊ गंदी आहे. काऊन गंदी आहे काऊ? काऊ काऊन गंदी आहे? काऊ काऊन गंदी आहे? काऊ पण छान आहे ना. तू काऊचा भीते ना? मग बाय बाय कर. किसी फ्लाइंग किसी. आम्ही उमरेडला जायला निघालो, पण मिस्टर काहीतरी पेपर्स वगैरे विसरले होते घरी, सो ते आणायला गेले. म्हणून आम्ही मग शिव मंदिरामध्ये थांबलो होतो आणि मस्त अशी आरती वगैरे चालू होणार होती. सो मिस्टर म्हणाले की तुम्ही नका येऊ, तुम्ही मंदिरामध्ये जाऊन या. सो मग आम्ही शंकराचे मस्त असे दर्शन घेतले मिस्टर येतपर्यंत. सो आम्ही आलो WCLच्या शिव मंदिरामध्ये. मस्त असं शिव मंदिर आहे. रुद्राणी आणि डोगो छोटे मुलं कुठे पण दिसले तरी त्यांच्यासोबत खेळायला जातात. ते ओळखीचे राहू द्या नको राहू द्या, छोटे मुलं दिसले की त्यांच्याकडे पडत जातात आणि मस्त खेळतात. डोगो आणि रुद्राणी मंदिरामध्ये एक ताई होत्या छोट्या मुलाला घेऊन, त्या मुलासोबत खेळत होते. आम्ही आलो आता नंदबाईच्या घरी. चल ऋतू चल. हो पप्पा गेले, येत आहे. चल चल.